did it. भयंकर मोठी गोष्ट. Are you ready for the surprise? And 3 and 2 and 1. See this. 7:15 झालेत. आज लई बिझी दिवस होता बाबा. लई म्हणजे लईच बिझी दिवस. बिलकुल मला काहीच वेळ भेटला नाही. बॅक टू बॅक कॉल. हा बेटा आज जिम पण नाही झाली बेटा. जिम पण मिस झाली. आज जिम पण मिस झाली. आता हिला खाली घेऊन जातोय. अर्धा वेळ ऑफिस अर्धा वेळ सोय. ओके बेबी चल आपण आता खेळायला जायच्या. ओके चलो 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 चलो. चलो भाई दिस इज डायरेक्टली नेक्स्ट डे मॉर्निंग. काल बिलकुल काही शूट करण्याच्या याच्यात नव्हतं. सगळंच एक सोबत होतं. ऑफिसची कामं पण जास्त होती. कॉल्स भरपूर होते. सुनीला खाली घेऊन गेलो. वरती आणलं. त्याला झोपी घातलं. म्हटलं आज डायरेक्ट आजच्या दिवसाला आहे. आणि जो मी सरप्राईज सांगत होतो तो सरप्राईज असा आहे की पियू उद्या येणार होती पण ती एक दिवस आधीच येते. ते मी नंतर घरी जाऊन तिच्या समोर विचारेल की असं का झालं. आज आता ती बसून गेली ऑलरेडी. 10 वाजेपर्यंत ती घरी पोहोचून गेला. आता 8:30 वाजले. सो उठली की तिला पटकन रेडी करून आपण इथून निघू. पण त्याच्या आधी आय वॉन्ट टू से थँक्यू टू दिस ब्युटिफुल वुमन. अरे भाई वहिनी होत्या म्हणून सगळं झालंय. दादा वहिनी होते तर भाई पियू तिकडे फिरू शकली आणि इकडे मी पण सगळं मॅनेज करू शकलो. वहिनीने 2 दिवस सुट्टी टाकली होती कॉलेजला पण आज त्यांना कॉलेजला जावंच लागणार आहे. सो आणि फॉर्च्युनेटली पियूचा पण प्लॅन प्रीपॉन होऊन गेला. म्हणजे ती 1 दिवस लवकर येते. सो सगळं व्यवस्थित मॅनेज होऊन गेलं. बट टचवूड हा बिलकुल स्नोईने परेशान नाही केला. काही त्रास नाही दिला. चांगली राहिली आणि मामीचं ऐकलं दिलं सगळं. मामीला पण त्रास नाही दिला. जेवण पण ऐकलं. झोपली पण मामी जवळ. सो ऑल गुड. थैंक यू सो मच. ये कर्ज भाई बहुत बड़ा कर्ज है आपका. सो थैंक यू. जा वहिनीला जाऊन फॉलो करायची बात पे भाई. नेहा हजारे राऊत और भाई कंटेंट आन दो भाई. एकदम गॅपच पळून गेला. हा दादा iPhone 17 लिया तब से कंटेंट ही बंद हो गया. आएगा. हाँ एक बहुत बड़ी चीज है. बहुत बड़ी मतलब बहुत ही बड़ी. ते जेव्हा होईल तेव्हा सांगू आपण. पण आहे त्याची तयारी सुरू आहे जरा. सो फिंगर क्रॉस काय आता होणारच आहे. तरी फिंगर क्रॉस. ऑल द बेस्ट. चलो बाय बाय. गुड मॉर्निंग शोनी. लाडी मामाला बाय करून दे. खिशी देऊन दे. चल आपल्याला जायचंय. मम्मा येते. मम्माला घ्यायला जायचंय बेटा तुला. चल पटकन मामाला हग्गी देऊन दे. आता फुल नाटक करणार हा ती. हा घेऊन जाऊ आपण. तू मामाला हग्गी दे आधी. चल पटकन. स्नो जा तुझ्या बुबू घे जा. हा घेऊन जाऊ. मामाला खिशी देऊन दे. नाही चलो मामा थँक्यू सो मच. इट वॉज फन. मजा आया. बिलकुल वाटलं नाही. आपण भेटू परत आता जरा लवकरच. पण आता हिला घेऊन जाणं मला एक टास्क असणार आहे. बट लेट्स सी. इथं तर त्रास दिला आणि होपफुली ती गाडीत पण त्रास देणार नाही. कारण की स्नो आणि मीच असणार आहे गाडीमध्ये. स्नो तू गाडीमध्ये शांत बसणार ना. काय पाहिजे बेटा. चल घे सगळं घे. चला बैस बेटा बैस. चल मागे सरक. स्नो मागे सरक. मामाला बाय करून दे. बेबी. आपण आपल्या घरी चाललो आता. कुठे चाललो आपण. शोनीच्या घरी. मामा येणार आहे आपल्या घरी बेटा आता. हे बघा काय टायमिंग झाली आता आमची. मी पिऊला घेऊन स्नोईला घेऊन घरी आलो. आणि हे बघा समोर कोण आहे. शमल कोण आहे रे. हेलो मम्मा हेलो. तो भाई फायनली वी डिड इट. स्नोईला सांभाळून घेतलं आहे. पिऊ फायनली जयपूरहून वापस गेली आहे. ते मी सांगत होतो की का झालं असं. तर हिच्या फ्रेंडने समीक्षा मॅडम जर बघत असणार तुम्ही तर तिने ट्रेन जयपूर टू अहमदाबाद 2 वाजेची केली. पण या दोघांनी आणि मी पण ऍक्च्युली की आम्ही चेक नाही केलं की ती 2 म्हणजे दुपारची 2 नाही रात्रीची 2ची ट्रेन होती त्यांची. रात्री 2ला बसले परवा आणि काल ती अहमदाबादला पोहोचून गेली. आणि तिची ट्रेन सुटली असते. आणि हे थँक्स टू आमचे वाशिमवाले बाबा. त्यांनी चेक केलं. मी पण एवढं व्यवस्थित बघितलं. त्यांनी सांगितलं
अरे तुमची रात्रीची 2ची आणि दुपारच्या तंद्रीतच होते. त्यांनी हॉटेल पण नेक्स्ट डे पर्यंतची केली होती. बट एनिवेज त्याच्यामुळे काय झालं की एक दिवस मॅडम लवकर येऊन गेला. तिची आज रात्रीची ट्रेन होती रिटर्नची, मग ती कॅन्सल केली आणि तिला बस बुकिंग केली म्हणून ती बसने आली. असा सगळा होता. पण ते तर झालं सगळं, पण तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट दाखवायची आहे, भयंकर मोठी गोष्ट. आर यू रेडी फॉर द सरप्राईज? अँड 3 अँड 2 अँड 1 सी दिस. आता तुम्ही म्हणाले काय आहे हे? आहे परमनंट इंक केलेला टॅटू. प्रकाशला बिलकुल नाही आवडत. मला नाही आवडत, पण ठीक आहे, तिला आवडतं. ते काय दुखतंय थोडं आवडत. ते कालच केलंय मी दुपारी. तर हा थोडं समजावा मॅडम काय टॅटू. ते आहे हाफ स्नोफ्लेक आहे आणि हाफ सन आहे. तो स्नोफ्लेक फॉर स्नोई आणि सन फॉर प्रकाश. तर असं त्याचं मीनिंग आहे. इसने भी छाती पे किया है, इधर नाम लिखा है आपका, दिखा नहीं क्या? छाती फाड़ के दिखाऊंगा. बाल दिखेंगे. कसं होतं तुझं पूर्ण ट्रिप? कशी होती? मस्त मज्जा आली. एकटी कसं बरोबर शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. बरं झालं खरंच व्हायला. ये डिसेंबरची और एक ट्रिप करो आम्ही. जाऊ शकते ते आता. आता प्रकाश आणि दीपकच्या बरोबर सोडून नाही, मी नाही. आपण ट्रेन आणि फॉर्च्युनेटली थँक्स टू हर बाबा खूप चांगली राहिली ती. गाडीमध्ये पण आता मी तिला एकटा घेऊन आलो कारमध्ये, तरी तिने बिलकुल त्रास दिला आणि मला फुल टाइम टेन्शन होतं की कसं होईल काय. पण गुड जॉब. गुड जॉब. वी आर गुड टीम. बूम. सो तुम्हाला कशी वाटली पूर्ण सिरीज, पूर्ण व्लॉग्स? प्लीज कमेंट करा. हाईप करून त्या व्हिडिओला कमेंटचा असं स्लाइड करून हाईप करा. सबस्क्राईब करा. आणि असं पुढचं पिऊ कुठं जाऊ शकते एकटी फिरायला ते पण कमेंट करून बस झालं. आता वर्षभर कुठंच नाही. पण मजा आली. थँक्यू सो मच. चलो बाय बाय. लव्ह यू गाईज. आणि नवऱ्यांनो जर तुम्ही बघताय असं एकदा तरी करून बघा. तुम्हाला पण माझ्या सोबतचा बॉन्ड अजून चांगला झाला. मला अजून भरपूरशा गोष्टी समजायला लागल्या. सो डू दिस. आणि तुमच्या बायकोला वाईफला थोडं अजून पर्सनल स्पेस म्हणा किंवा तिचा मला सांगा काही करू द्या. पिऊची खूप वर्षापासून इच्छा होती की मला कुठे जायलाच भेटत नाही किंवा गेलो तरी स्नोई नेहमी सोबतच असते. तिला असं एकटं मन मोकळेपणाने कधीच फिरता आलं नाही. आय एम ग्लॅड की आता ते होऊ शकलं. सो येस, मजा आली खूप. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा. माझं सरप्राईज होऊन गेलं. आता राहिली गोष्ट जयपूर मधनं काय काय शॉपिंग केली आहे त्याचा वेगळा सेपरेट हॉल येईल. तर त्याच्यासाठी एक्साइटेड. हॉल, किचन, बेडरूम. चलो बाय बाय. थँक्यू सो मच. सबस्क्राईब.